आगामी लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने लोणावळा शहराचे अध्यक्ष आमचे सहकारी अनिल भाऊ गायकवाड आणि आमची सर्व कोर कमिटी यांच्या माध्यमातून लोणावळा शहरातल्या 13 प्रभाग 27 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आम्ही सर्व प्रमुखांनी नियोजित करून काम सुरू केलेलं आहे। येणाऱ्या निवडणुकीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष लोणावळा शहरात त्या ठिकाणी निवडणूक लढण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि त्या माध्यमातून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार कमळ चिन्हावर आम्ही निवडणुकीसाठी उभे करणार आहोत। पण काय सांगणार, युती होणार होती तुमची सोबत म्हणजे राष्ट्रवादी सोबत, मात्र कुठे फिसकटली? भारतीय जनता पक्षाची पहिल्या दिवसापासूनची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे। युती करायची असेल तर मावळ विधानसभेच्या स्तरावर युती झाली पाहिजे। युती फक्त एकट्या नगरपालिकेपुरती होणार नाही ही भूमिका आम्ही पहिल्या दिवशी त्या ठिकाणी दिली, परंतु त्याच्यावर कुठल्या पद्धतीचा प्रतिसाद तालुका म्हणून आम्हाला मिळालेला नाही। तुमचा एक उमेदवारी त्यांनी जाहीर केला होता तळेगाव नगर परिषदचा अध्यक्ष म्हणून, मात्र काल त्यांनी विचार करू असा विचार केलेला आहे। जर तुम्ही कमळावर जर लढत असाल तर आम्हाला विचार करावा लागेल असं त्यांनी सांगितलं। तळेगाव दाभाडे नगरपालिकेमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून त्यांनी संतोष दाभाडे पाटील यांचं नाव जाहीर केलं, परंतु भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीने एकत्र बसून भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती आहे, त्या कार्यपद्धतीच्या माध्यमातून कोर कमिटीने आमचे सर्व नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या मुलाखती घेतल्या आणि मग आम्ही त्या ठिकाणी संतोष दाभाडे पाटील यांच्या नावाला आमचा देखील पाठिंबा आहे, कारण आमच्या संघाचा स्वयंसेवक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता तळेगावच्या डॉक्टर हेडगेवार भवन या प्रशासकीय इमारतीमध्ये नगराध्यक्ष म्हणून जाणार असेल तर त्याचं आम्ही त्या ठिकाणी नक्कीच स्वागत केलेलं आहे। परंतु 28 जागेच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी चर्चा होऊन झाली पाहिजे, त्या स्वरूपाची चर्चा झाली तर पुढची दिशा आमची त्याच्यातून ठरेल। नगर परिषद जे तळेगावची त्यावेळेस उद्घाटनाच्या समारंभात सुनील शेळके यांनी एक हात पुढे केला होता, मात्र जर तुम्ही जर म्हटलं त्यांना की जर आम्ही मावळचा विकास करत असेल तर 2 हात पुढे करतोय, मात्र कुठेही फिसकटली ही जे माहिती त्यांनी जाहीर कार्यक्रमात सांगितलं। आम्ही देखील त्या पद्धतीने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे, परंतु त्या संदर्भात जर तालुक्याच्या पातळी युतीची चर्चा होत नसेल तर पुढे जाणार कसं हा प्रश्न आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची भावना तीच आहे की मावळ विधानसभेच्या स्तरावर जर ही चर्चा झाली तर नक्कीच याच्यातून पुढे जाता येईल। संतोष दाभाडे जे आहे ते परत मग तुमच्याकडून अध्यक्षपदासाठीच निवड आहे का त्याची? भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावरच त्या ठिकाणी ते निवडणूक लढणार असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे।